चुनाव नजदीक आते ही पिंपरी चिंचवड़ की राजनीति गर्मा गई। आज चंद्रकांत पाटिल ने चिंचवड़ की महानगरपालिका का अहम दौरा किया, जहां उन्होंने विकास कार्यों, बजट और परियोजनाओं की समीक्षा की और अधिकारियों को तेजी से काम करने के निर्देशन दिए। दौरे से चुनावी हलचल और तेज अपडेट जारी है। घेऊन काही आढावा घेण्यासाठी शहराचे अध्यक्ष शंकरराव पाटे यांनी मला एक निवेदन दिलं होतं. त्याच्या आधारे मी माझ्या स्वतःमध्ये पूर्वतयारी करायला 2 दिवसापूर्वीच एकत्र महानगरपालिकेची रिलेव्हंट उत्तर दिली. मला बरं वाटलं. ते बऱ्याच वेळेला माहिती नाही, चौकशी करून टाकतो या विषयात. तर प्रत्येक गोष्टीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लगेच करू ते लगेच करू. सगळ्यांचा सध्या जो प्रश्न आहे तो रस्त्याचे खड्डे आहे. त्यावर त्यांनी मान्य केलं की ऑलरेडी पाऊस सारखा येतोय जातोय, त्यामुळे टेंडर सगळे तयार आहे. आम्ही काम सुरू करू, कारण ह्या आठवड्यात सुद्धा पाऊस दाखवतो हवामान खात्याने. आणि मग ते केलं काम तर ते इतकं एखादा रस्ता तयार करावा इतकं चांगलं काम नसतं, खड्डे पूर्ण नसते. पावसाने ते पुन्हा उकळू शकतो. पण त्यांनी प्रॉमिस केलं की नोव्हेंबर एंडपर्यंत हे आम्ही करू. दुसरा विषय जो आहे तो प्रामुख्याने ट्रॅफिकचा आहे, फेरीवाल्यांचा आहे. फेरीवाले हे नसत आहेत. महानगरपालिकेने फेरीवाला आराखडा करायला पाहिजे. लोकांना चालायला फुटपाथ नाही आहे. फुटपाथच्या खाली फेरीवाला बसतोय, गाड्या पार्किंगला जागा नाही. तर पुढच्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका कंबाईन बैठक लावायला सांगितले. त्याच्यामध्ये ट्रॅफिक ऑर्डर वाढवण्याचा फायदा आहे का, सिग्नल्स मध्ये कायमस्वरूपी बदल करता येईल का, तोपर्यंत काही लगेचचे विषय आहेत का, असं आज इन्व्हॉल्व बैठकीमध्ये माझा प्रयत्न असा होता की लगेच आणि खूप वर्ष 2 वर्षानंतर दोन्हीवर चर्चा करावी. 2 वर्षानंतर जे आहे त्याची स्टेज काय आहे, टेक्निकल सँक्शन मिळालंय का, टेंडर निघाले का, पैशाचं काय करणार आहात. लगेचच्या विषयामध्ये ट्रॅफिक, रस्ते खड्डे 2 माझे विषय होते. आरोग्य हा एक विषय होता की 15व्या वित्त आयोगात आलेल्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी छोटी क्लिनिक दिलं म्हणतो आपला दवाखाना ती वाढवली पाहिजे. विषयावर चर्चा झाली. लॉंग टर्म मध्ये भामा स्टेटचं पाणी मिळालं, पण त्या पाणी जे रॉ असतं ते पिण्याबल पिण्याला योग्य करण्यासाठीची प्रक्रिया व्हायला त्यांना 6 महिने तरी लागणार. साधारणतः 1 एप्रिल नंतर अशी स्टेज येण्यासारखं आहे. ते पाणी लोकांना पिण्यासाठी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट लोकांची पूर्ण होईल. मग इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या बाबतीमध्ये खूपच मोठा विषय आहे. त्याची गाईडलाईन इंद्रायणीचं गाईडलाईन मिळाली, पवना नदीची गाईडलाईन मिळाली, असे बरेचसे विषय झाले. त्याला काय सांगाल?